नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये मूल जन्माला येतं। मूल जन्माला येणे ही खूप आनंददायी घटना प्रत्येकाच्या जीवनामधली आहे, परंतु हे मूल जन्माला येताना ते सर्वसामान्य जन्माला येईल असं नसतं। अनेकदा ते जन्मतः काही प्रॉब्लेम घेऊन येतं किंवा जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होतात, ज्याला आपण न्यूरोलॉजिकल असे प्रॉब्लेम म्हणतो। आज अशाच विशेष अशा मुलांबद्दल हे आजार का होतात, कशा पद्धतीने होतात आणि त्याच्यावरच्या उपचार पद्धती काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे डॉक्टर श्रेया धामोरीकर यांच्याकडे। या पीडियाट्रिक आहेत आणि सोबतच ह्या चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट आहेत। अमरावती शहरामधल्या त्या दुसऱ्या चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट आहे। सर्वप्रथम आपण त्यांचं मंडल न्यूजमध्ये स्वागत करूया। नमस्कार मॅडम, तुमचं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। सर्वप्रथम मी तुम्हाला विचारणार आहे हा प्रश्न की चाइल्ड न्यूरोलॉजी म्हणजे काय आणि याच्यामध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश होतो? तर चाइल्ड न्यूरोलॉजी म्हणजे लहान बाळांचा मेंदुरोग तज्ञ। तर जे डॉक्टर लहान बाळांचे डॉक्टर आहे, म्हणजे ज्यांनी MD किंवा DCH पीडियाट्रिक्समध्ये केलेलं आहे, पीडियाट्रिक्समध्ये ट्रेनिंग केलं आहे आणि त्याच्यानंतर न्यूरोलॉजी म्हणजे मेंदुरोगमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलं आहे आणि ते लहान बाळांचे मेंदुरोगचे स्पेशलिस्ट बनलेले आहे, हे पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट राहतात। ह्याच्यामध्ये अनेक कंडिशन्स राहतात, अनेक प्रकारचे आजार राहतात। सर्वप्रथम जे मोस्ट कॉमन आहे आपल्या देशात, जे बच्चू जन्माच्या नंतर रडले नाही आणि त्यांना मेंदूला ऑक्सिजन नाही पोचला आणि त्याच्यामुळे ते विकासमध्ये थोडेसे मागे आहे, तेव्हा फिट्स आले कोणतेही बच्चूंना, त्यांना काही मांसपेशीचा किंवा मूव्हमेंटचा त्रास राहिला म्हणजे मसल डिसऑर्डर किंवा मूव्हमेंट डिसऑर्डर राहिला आणि डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स म्हणजे की जे बच्चांना ऑटिझम राहतात किंवा हायपर ॲक्टिव्हिटी राहतात, ADHD राहतात, हे सगळे डिसऑर्डर्स पण आपले चाइल्ड न्यूरोलॉजी पीडियाट्रिक न्यूरोलॉजीमध्ये कव्हर होतात। तर हे जे न्यूरोलॉजिकल आजार आहेत लहान मुलांचे, यांचा मुलांवर काय परिणाम होतो? तर मुलांवर हे परिणाम होतो की आपल्याला जे सिम्पटम्स दिसून येतात ते राहतात की बच्चू वयानुसार डेव्हलप नाही होत आहे, विकासमध्ये थोडासा मागे आहे, बाकी बच्चू जे वयाचे आहेत त्यांचं हिशोबाने थोडेसे मागे आहे, व्यवस्थित सगळं करत नाही आहे, त्यांना फिट्स येऊ शकतात किंवा अकडी मिरगी दातकडी बसणं, जे आपण वेगळे वेगळे टर्म्स यूज करतात, त्याचा काही त्रास होऊ शकतात। स्वभावामध्ये खूप चंचल राहणं, खूप हायपर ॲक्टिव्ह राहणं किंवा खूप स्वलीनता राहणार, ज्याला आपण ऑटिझम म्हणतात, स्पीच डिले, मूव्हमेंटचा डिसऑर्डर, मसलचा डिसऑर्डर, फिट्स येणं, हे सगळे वेगळे वेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांना दिसून येऊ शकतात। ह्या आजारांवर जो उपचार आहे तो किती वेळपर्यंत चालू शकतो, म्हणजे किती वर्ष, किती महिने किंवा किती दिवसांमध्ये तो उपचार करू शकतो आपण? तर पीडियाट्रिक न्यूरोलॉजी कोणताही आजार ज्याच्यामध्ये न्यूरोलॉजी किंवा ब्रेन आला तर आपण हे धरूनच ठेवायचं की आजार लांब राहणार आणि त्याचा उपचार जे आहे, त्याचा इलाज जे आहे ते पण लांब चालणार। तर इंडिव्हिज्युअल बच्चूवर वेरी करतो की कसं रिस्पॉन्स होत आहे आपल्या ट्रीटमेंटचा, त्यानुसार ट्रीटमेंट वेरिड राहतो, पण नक्की ट्रीटमेंट लांब चालतो। पेरेंट्स किंवा फॅमिली मेंबर्स, केअर गिवर्स किती जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे, त्यांचा किती इन्व्हॉल्वमेंट आहे आणि रिस्पॉन्स कसं घेत आहे त्याच्यावर पण डिपेंड करतो। एक उदाहरणसाठी सांगते, ज्या बाळांना फिट्स येतो आणि अजून काही त्रास नाही, फक्त फिट्सचा त्रास आहे, एकदा आपण फिट्सची औषध चालू केली तर लास्ट जेव्हा फिट आला तेव्हापासून ॲटलिस्ट 2 वर्षापर्यंत आपल्याला फिट्सची औषध द्यावी लागते। तर आज इलाज लांब चालतो, पण इम्प्रूव्हमेंट्स खूप आता दिसत आहे चाइल्ड न्यूरोलॉजी हे ब्रांचमध्ये, जसं जसं ॲडव्हान्समेंट आणि अवेअरनेस निघत आहे। बरोबर आहे। तर आपण ट्रीटमेंट तर केली, पण याचे सुधारण्याचे चान्सेस किती आहे, म्हणजे बरं होण्याचे चान्सेस किती असतात या आजारांमध्ये? तर न्यूरोलॉजिकल, स्पेशली पीडियाट्रिक न्यूरोलॉजिकल आजार जे राहतात चान्स राहतात सुधारचे। प्रॉब्लेम हे आहे की हे प्रोसिजर लॉंग राहते, तर लोकांना पेशन्स ठेवणं आणि ट्रीटमेंट कंटिन्यू करणं। हर एक बच्चू वेगळं आहे, हर एक बच्चूचा रिस्पॉन्स वेगळा आहे हे समजून घेणं आणि ट्रीटमेंटवर गिवअप नाही करणं। असं नाही की आपण एकदा ट्रीटमेंट काय केलं आणि आपल्याला मॅजिकल रिझल्ट मिळेल, कोणाकडे पण जादूची छडी नसते, तर हे पेशन्स आणि डेडिकेशनवर डिपेंड करतो।
पण डेफिनेटली रिझल्ट्स राहतात. आम्ही खूप सारे बच्चू बघितले आहे ज्यांना खूप मेजर त्रास होतात, पण पेरेंट्सनी खूप मेहनत केली, थेरपी केली, औषधी केली, सगळं केला, कॉन्फिडन्स बूस्टअप केला आणि आज ते बच्चू इंडिपेंडेंट होत आहे. म्हणजे ते बच्चू एकदम चांगले झालेले आहेत आतापर्यंत. हो, आणि खूप म्हणजे स्वतःचं काम स्वतः करणं हे जे इंडिपेंडन्स आणि कॉन्फिडन्स आहे तोपर्यंत आपण बच्चूला पोचून दिला आहे असं होत आहे. बरं, लहान मुलांना हे आजार होण्याचे कोणते कारण आहेत, मूळ कारण काय आहे त्याचे? तर 2 कारण सर्वात जास्त कॉमन जे आहे आपल्या देशात. एक आहे जेव्हा बच्चूचा जन्म झाला तेव्हा बच्चू रडला नाही किंवा बर्थचे अराउंड काही कॉम्प्लिकेशन झाला, जेव्हा बच्चू आईचे पोटात आहे, आईला काही त्रास झाला, इन्फेक्शन झाला, तिचं खानपान व्यवस्थित नाही आहे, बच्चूचं आतमध्ये वाढ काही कारणामुळे व्यवस्थित नाही होत आहे, जेव्हा त्याचा जन्म झाला आणि तेव्हा तो रडला नाही, तेव्हा त्याला ऑक्सिजन नाही पोचला मेंदूला, जन्माच्या 2-3 दिवस नंतर व्यवस्थित फीडिंग नाही घेत आहे, त्याच्यामुळे शरीराला साखर कमी झाली, त्याच्यामुळे मेंदूला काही त्रास झाला, तर हे जे जन्माच्या सराउंडिंग त्रास राहतात त्याच्यामुळे मेंदूवर जे असर पडला त्याच्यामुळे मेंदूचे त्रास राहू शकतात. सेकंड रिझन आहे की जेव्हा बच्चू वाढत आहे तेव्हा काही कारणामुळे मेंदूला त्रास झाला, म्हणजे इन्फेक्शन झाला जे मेंदूला गेला, जे आपण मेनिंजायटिस म्हणतात, डोक्यात ताप गेला हे म्हणतात, असं काही त्रास झाला ज्याच्यामुळे मेंदूला नुकसान पोचलंय, तेव्हा मेंदूचे आजार होऊ शकतात बच्चूंना. आणि सेकंड मोस्ट कॉमन रिझन आहे की काही अनुवांशिक कारण, म्हणजे काही जेनेटिक कारणमुळे काही जेनेटिक बिमारी आहे ज्याच्यामुळे बच्चूला मेंदूचा त्रास होत आहे, विकास उशीर आहे किंवा फिट्स येतात की अजून काही त्रास. जेनेटिक्स मध्ये म्हणजे आई वडिलांकडून मुलांना पण ते आजार होऊ शकतात? हो, तर जेनेटिक्स फक्त आई वडिलां किंवा परिवारात काही त्रास होत आहे हे नसते. हे डेफिनेटली एक आहे की आई आणि बाबांमध्ये काही जीन आहे जे बच्चूमध्ये आलं आणि बिमारी कॉज करत आहे आणि आपल्याला दिसत आहे, एक कारण आहे. दुसरं कारण हे पण असते की बदनसीबने जेव्हा बच्चू बनत होता त्याचा एक जीन वेगळा बनला आणि त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास दिसून येत आहे. तर जेनेटिक्स हे खूप मोठा स्पेक्ट्रम असते आणि खूप सारी आजार त्याच्यामध्ये कव्हर होतात, पण हे पण एक मेजर कारण आहे ज्याच्यामुळे लहान बाळांना न्यूरोलॉजिकल त्रास होऊ शकते. बघा, जेव्हा मुलं छोटे असतात तेव्हा पॅरेंटला एकदम ते लक्षात येत नाही की नेमकं आपल्या बाळाला काय झालेलं आहे, तर मग पॅरेंटनी कशा पद्धतीने ते ओळखायचं आहे की आपल्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे म्हणून? तर आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणती गोष्ट नॉर्मल आहे, तेव्हा आपण आयडेंटिफाय करू शकतो की जे होत आहे ते अबनॉर्मल आहे की नाही. तर सर्वात प्रथम त्याच्यामध्ये हे आहे की लहान बाळांचा वाढ कसं झाला पाहिजे, किती महिन्यावर त्यांनी काय केलं पाहिजे. जे आपला बाळांचा डेव्हलपमेंट राहतो आपण 4 भागमध्ये नोटीस करतो. एक आहे ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट, म्हणजे मोठं काम करणं, उभा कसं राहणं, चालणं कसं, बसणं कसं. दुसरा राहते फाईन मोटर, म्हणजे हाताचा प्रयोग कसं करणं, वस्तू उचलायची कसं, बोटांनी कसं उचलायची, एक हातावरून दुसऱ्या हातामध्ये कसं करायचे. मग राहते स्पीच आणि लँग्वेज, म्हणजे बोलणं, कोणते वयावर आपण एक शब्द बोलणं चालू केला, कोणते वयावर आपण शब्द जोडणं चालू केला. मग राहते कम्युनिकेशन, की आपण ना बोलता पण आपला नीड कसं कम्युनिकेट करतात. तर हे जे सगळं डेव्हलपमेंट आहे, कोणते वयावर कोणतं अप्रोप्रिएट आहे हे आपल्याला माहिती राहिला तर मग आपण विचार करू शकतो की आपला बच्चू कोणते याच्यामध्ये मागे आहे. मोस्ट कॉमन उदाहरण त्याच्यामध्ये आहे की पेरेंट्स येतात आणि सांगतात आमच्या घरी 2 बच्चू आहे, हे जे आहे सेम वयाचे आहे, बहीण जे आहे तिची ते सगळं करत आहे, हे गोष्ट नाही करत आहे. तर आपल्याला बाकी मुलांना बघून पण हे कळतो की कोणती गोष्टमध्ये आपण मागे आहे, कोणता आपला बच्चू मागे आहे, आणि हे आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि मग त्याच्यावर बघू शकतो. पण कधी कधी काही मुलं नॅचरली पण सगळ्या गोष्टी लेट करतात, असं काही असतं का? राहू शकते. आणि अनेकदा आपल्याकडे घरी लोक म्हणतात की अच्छा तो उशीर बोलत आहे, तर बाबा पण उशीर बोलले होते, 3 वर्षाच्या नंतर बोलले होते, हे खूप कॉमन आहे. पण आपल्या मनात काही शंका आली तर डेफिनेटली गेट इट इव्हॅल्युएटेड. आता आपल्या शहरमध्ये पण एवढं फॅसिलिटीज अवेलेबल आहे की आपण त्याला बघू शकतो आणि अर्ली डिटेक्शन केला तर आपण त्याच्यावर काम करू शकतो, उपचार करू शकतो.
काही पण वेगळा होत आहे जे नाही झाला पाहिजे, तर त्याला आयडेंटिफाय करून त्याचं कसं ट्रीटमेंट आपण आयडेंटिफाय करू शकतो हे करू शकतो. म्हणजे हे जर लवकर लक्षात आलं तर आपण आपल्या बाळांना मोठ्या आजारापासून वेळेत वाचवू शकतो. तर लहान बाळांचा मॅक्सिमम ब्रेन डेव्हलपमेंट जे होते ते फर्स्ट 2 इयर्स होते आणि असं ब्रेनचा वाढ 5 इयर्स पर्यंत होतं. तर जे आपण अर्ली डिटेक्ट केला आणि त्याच्यावर काम करणं चालू केला तर आपल्याला पूर्ण आयुष्यासाठी जास्त चांगले रिझल्ट्स दिसणार. तर आपण त्याला लांब नाही करायचं, जेवढा लवकर काही मनात शंका आली कधी तर पिकअप करून त्याचा इलाज करणं किंवा उपचार करणं स्टार्ट करायचं. न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम ओळखण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट कराव्या लागतात? तर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स ओळखण्यासाठी सर्वप्रथम मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रॉपर हिस्ट्री घेणं. तर तुम्ही कोणतेही न्यूरोलॉजिस्टकडे गेले तर ते सर्वात जास्त टाइम तुमच्याकडून हिस्ट्री घ्यायला घेतात की काय काय झाला बच्चूला, जन्माचा अगोदर पण काय झाला, त्याच्या नंतर काय झाला, काही पण त्रास आहे, बच्चूचा वाढ कसं होत आहे, खूप डिटेलमध्ये ते हिस्ट्री घेतात. तर हिस्ट्री सर्वप्रथम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सेकंड पार्ट असते की कोणता न्यूरोलॉजिकल ब्रेनचा कोणता पार्ट जास्त इन्वॉल्व्ड आहे, कोणताही आजार आहे तर ते डिटेलमध्ये न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करतात. हे झालं त्याच्यानंतर मेंदूला काही अजून त्रास तर नाही पडला त्याच्यासाठी मेंदूचा फोटो काढणं म्हणजे MRI किंवा CT स्कॅन, आणि बाकी अजून काही त्रास आहे का त्याच्यासाठी स्पेशल टेस्ट, जसं फिट्स येत आहे किंवा दातकडी बसत आहे तर त्याच्यासाठी EEG. तर जसं आपण हार्टचा ECG काढतो तसं आपण ब्रेनचा EEG काढतो, वायर लावतात पूर्ण डोक्यावर आणि त्याच्यानंतर वेव्स बघतात की काही फिट्सचा किंवा मिरगीचा काही त्रास आहे का. बाळाला कमी ऐकू देत आहे तर मग त्याचं कानाचं टेस्टिंग म्हणजे बेरा टेस्टिंग म्हणतात त्याला, हिअरिंग असेसमेंट करतात. तर हे स्पेशलाइज टेस्टिंग आपण यूज करू शकतो. डोळ्यांवर पण काही परिणाम होऊ शकतो का याच्यामध्ये? अनेकदा जेव्हा लहानपणी जन्माच्या टाइमला त्रास झाला तेव्हा डोळ्यांवर असर होऊ शकते. अनेक न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्समध्ये सोबत डोळ्यांचा त्रास पण राहतो आणि काही जे अनुवांशिक कारण राहतात, जेनेटिक कारण राहतात, त्याच्यामध्ये डोळ्याचा जे मागचा पडदा राहतो रेटिना त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस येऊन दिसू शकतो. तर डोळ्यांची तपासणी नक्की इम्पॉर्टंट आहे आणि लहान बाळ आपल्याला सांगून नाही देतो की व्यवस्थित दिसत नाही आहे किंवा असं काही प्रॉब्लेम आहे. तर इवन इफ काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम नाही आहे, सर्व बाळांचा ॲटलिस्ट जेव्हा ते 10-11 वर्षाचे नाही होत तोपर्यंत इयरली वन्स डोळ्यांची तपासणी तर केलीच पाहिजे. बरं, याच्यामध्ये कोणकोणते ट्रीटमेंट असतात न्यूरोलॉजिकलमध्ये? तर वेगळे वेगळे प्रकारचे ट्रीटमेंट राहतात. सर्वप्रथम जे मोस्ट कॉमनली लागते बाळांना ते राहते थेरपी. तर जे बच्चू विकासमध्ये मागे आहे त्यांना आपण फिजिओथेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी देतात. तर फिजिओथेरपीमध्ये जसं जे आपण आता डिस्कस केला, विकासमध्ये जे ग्रॉस मोटर म्हणजे मोठं काम करणं कसं करायचं, चालायचं कसं, बसायचं कसं, ते बॅलन्स कसं मेंटेन करायचं, त्याच्यासाठी ब्रेनला ट्रेन करण्यासाठी फिजिओथेरपी आपण करतो. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये फाईन काम कसं करायचं, हाताचा प्रयोग कसं करायचा, कॉन्सन्ट्रेशन कसं करायचा, कोऑर्डिनेशन कसं करायचं, हे सगळ्यांसाठी ऑक्युपेशनल थेरपी राहतात. ज्या बाळांना ऑटिझमचा किंवा स्वलिनताचा त्रास राहतो किंवा हायपर ॲक्टिव्हिटीचा त्रास राहतो तेव्हा ऑक्युपेशनल थेरपी खूप महत्त्वाचा राहतो. तर हे कॉन्सन्ट्रेशन आणि कोऑर्डिनेशनमध्ये हेल्प करतो. बऱ्याचशा बाळांच्या मानेमध्ये पण जीव नसतो, म्हणजे जसे नॉर्मल बाळ मान जागेवर ठेवू शकतात तर ऑटिझम मध्ये पण बरेच मुलं त्यांची मान जागेवर ठेवू शकतात. स्पेशली जे बच्चांना वाढ जसं डेव्हलपमेंट मागे आहे त्यांना सगळी गोष्ट करायला टाइम लागतो. तर हे फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी कसं आपण बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन मेंटेन करायचं हे ट्रीटमेंट होतं. जे बच्चू उशीर बोलतात त्यांना स्पीच थेरपी स्टार्ट करायचा. ज्या बच्चांना अकडी येते किंवा फिट येते त्यांना फिट्सची औषध स्टार्ट करायची. फिट्सची औषधमध्ये हे आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपण सडनली बंद नाही करू शकत, डोस नाही मिस करू शकत, डोस व्यवस्थित द्यावं लागते. असं झालं की आपल्याला लक्षात येत आहे की औषधीची बॉटल संपत आहे तर 1-2 दिवस अगोदरच घेऊन आणायचा, डोस नाही मिस करायचा, नाहीतर परत फिट्स येऊ शकतात. सडनली स्वतःच्या मनाने फिट्सची औषध बंद नाही करायची. जेव्हा डॉक्टरनी सांगितलं तेव्हाच, आणि फिट्सची औषध हळूहळू करून बंद करावी लागते, कमी करून. बिहेवियरचा किंवा हायपर
हायपर ॲक्टिव्हिटीचा त्रास आला तर बिहेवियरसाठी काही मेडिकेशन्स, बिहेवियर शांत करण्यासाठी, स्वभावासाठी, झोपेची औषध. ज्या बच्चांना सेरेब्रल पाल्सी राहतो, म्हणजे लहानपणात ते रडले नाही आणि त्याच्यामुळे मेंदूला त्रास झाला, त्यांना अनेकदा हातापायात खूप टाईटनेस राहतो, तर हे कडकपणासाठी आपण थेरपी करतो आणि अनेकदा औषधी पण देतो. तर असं वेगळे वेगळे प्रकारचे ट्रीटमेंट राहतात. सगळे बच्चूंचा इंडिव्हिज्युअल केटर्ड ट्रीटमेंट प्लॅन होतो, कारण की सगळ्यांचा आजार वेगळा राहतो, तर त्यांचा ट्रीटमेंट पण वेगळा राहतो. तर हे सगळे मुलं शेवटी पॅरेंटला घरी सांभाळावे लागतात आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम पण वेगवेगळे असतात. तर घरी या मुलांची कशी काळजी घ्यायची? तर घरी काळजी घ्यायच्यासाठी आपल्याला हे पाहिजे की त्रास काय होत आहे हे आयडेंटिफाय करायचं आणि त्यानुसार आपण घरी काय काय करू शकतो आपण प्लॅन करू शकतो. ज्या बाळाला डेव्हलपमेंटमध्ये त्रास आहे, जे उशीर आहे आपले डेव्हलपमेंटमध्ये, त्यांना आपण घरी कसं इंडिपेंडेंट बनवू शकतो, त्यांच्यासाठी एक इंडिपेंडेंट माहोल करू शकतो, ते आपल्याला बघून आयडेंटिफाय करायचं. जसं बच्चू व्यवस्थित चालू नाही शकत आहे किंवा बसू नाही शकत आहे, तर त्यांच्यासाठी स्पेशल चेअर बनवायची, घरी वॉकर बनवायचा, घरी आपल्या भिंतीवर रेलिंग लावायची, तर तो इंडिपेंडेंट चालू शकत घरी. मग ज्या बाळांना फिट्स येतो तर त्यांना फिट्स आले तर काय करायचं, त्याला आम्ही म्हणतात सीझर फर्स्ट एड, हे पेरेंट्सनी आयडेंटिफाय करून ठेवायचा. हे फक्त बाळांसाठी नाही, इवन मोठे माणसांना ज्यांना फिट्स येतात त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतात. तर जेव्हा पण कोणाला पण फिट येत आहे तर त्यांना एक कडेवर टर्न करून ठेवायचा, त्यांचे नाकात किंवा तोंडात काही पण टाकायचं नाही. आपल्याकडे खूप हे आहे की चमचा टाकतात, बोट टाकतात, बूट टाकतात, पण हे आपण नाही करायचं, कारण की तोंडात आपण काही पण टाकलं आणि त्यांनी दातकडी बसवलेली आहे तर ज्यांना आपण टाकत आहे, ज्यांना फिट्स येत आहे त्यांना पण नुकसान होऊ शकते ते ऑब्जेक्ट टाकला, किंवा जे बोट टाकत आहे त्यांचं बोट पण ते चावू शकतात, त्याच्यामध्ये पण त्रास होऊ शकते. तर तोंडात काही पण टाकायचं नाही, एक कडीवर करायचं, कारण की कधी असं झालं की उलटी होणार फिट्सच्या नंतर, तर ते उलटी श्वासनळीमध्ये नाही झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी एक कडेवर ठेवायचं. नेमकं कुठल्या कड्यावर ठेवायचं त्याला? मोस्ट कॉमनली लेफ्ट कडेवर ठेवायचं. हे आपण असं म्हणतात कारण की राईट साईडचा जे फेफडा आहे आपला ते जास्त जवळ आहे लेफ्टपेक्षा, पण जेव्हा इमर्जन्सी आहे आणि आपल्याला नाही सुचत आहे कोणत्याही कडेवर आपण ठेवू शकतो. फक्त कडेवर साईडमध्ये ठेवायचं ताकी उलटी झाला, काही पण निघाला तोंडातून तर ते श्वासनळीमध्ये नाही झाला पाहिजे, हे आपल्याला काळजी घ्यायची. हेडवर सपोर्ट द्यायचा, काही कुशनिंग करायचा, आजूबाजू काही सामान आहे तर त्याला खाली करायचा, त्याला श्वास घेण्यासाठी करायचा. लोकांना त्यांना दाबून नाही ठेवायचं, कारण की कधी फिट्स आला, खूप मोठा फिट आला तर त्याच्यामध्ये इंजुरी होऊ शकत. टाइम करायचा की किती मिनिटासाठी आला आहे, कारण की जेव्हा कोणाला त्रास होतो आपल्याला 2 सेकंड पण 5 मिनिटं सारखं लागणार, तर आपल्याला टाइम करून घ्यायचं, शांत करायचं, पॅनिक नाही व्हायचा. आजकाल खूप चांगली मेडिसिन्स अवेलेबल आहे जे आपण घरी इमर्जन्सीमध्ये यूज करू शकतो. एक मेडिसिन आहे, हे स्प्रे राहतं जे फिट्स बंद करण्यासाठी राहतो, तर हे आपण शिकवता पेरेंट्सला कसं वापरू शकतात. ते नाकात टाकण्याचा स्प्रे राहतो, तर इझिली देऊ शकतात. मोठा फिट घरी येत आहे तर त्याच्यासाठी कव्हर होऊ शकते त्याच्यामुळे. तर हे काळजी इंडिव्हिज्युअल केसला आयडेंटिफाय करून आपण करू शकतो की कसं कसं करायचं. तर अजून कुठल्या प्रकारचे पॅरेंटने काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ऑटिझम चाइल्ड असेल किंवा हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड असेल, तर ज्या बच्चूंना बिहेवियरचा काही प्रॉब्लेम आहे, ऑटिझम, हायपर ॲक्टिव्हिटी, तर जसं आपण बिहेवियर थेरपीमध्ये शिकतात तसं घरी कसं इम्प्लिमेंट करायचं, सर्व लोकांनी सेम वागायचा, रूल्स सेम राहिले पाहिजे. त्यांना असं वाटलं की बिहेवियरमध्ये काही फ्लेअरअप होते तर कसं शांत करू शकतात, कोणता थेरपी त्यांच्यावर काम करत आहे, झोप व्यवस्थित होत आहे की नाही, कारण की आपला रात्री व्यवस्थित नाही गेली तर नेक्स्ट डे पण पूर्ण, तर त्याच्यासाठी झोप व्यवस्थित झाली पाहिजे. कधी पण असं झालं की इन्फेक्शन आला, मेडिसिनचा डोस मिस झाला आहे, असं काही त्रास आहे तर कोणताही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम तेव्हा जास्त येऊन दिसतो आपल्याला, तर ते सगळं काळजी घ्यायची आणि
बघायचं की कोणती गोष्ट आपल्या बच्चूसाठी सूट होत आहे आणि हळूहळू प्रोसेस आहे, हळूहळू शिकतात सगळे, पण ते आयडेंटिफाय एकदा झाला तर मग खूप चांगलं राहतं. एक लास्ट क्वेश्चन विचारते मॅम मी तुम्हाला, की अनेक असे मुलं असतात की जे खूप हायपर ॲक्टिव्ह असतात आणि त्यांचे पॅरेंट हे ॲग्री करायला तयार नसतात की माझ्या मुलाला ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून. ते म्हणतात माझा मुलगा काही वेडा नाही आहे, माझा मुलगा एकदम नॉर्मल आहे, त्याला कुठल्याच औषधीची गरज नाही, मोठा झाला की तो होईल चांगला येईल जागेवर. तर अशा पॅरेंटला तुम्ही काय सांगणार? तर अनेकदा असं होते की पेरेंट्स ॲक्सेप्ट करायला रेडी नाही राहत की काही प्रॉब्लेम होत आहे, पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण हे जे डायग्नोसिस किंवा निदान करत आहे हे आपण बच्चेचे भलेसाठी करत आहे, आपण त्याला लेबल करण्यासाठी नाही करत आहे. ह्याचं अनेक लोक राहतात ज्यांना काही ना काही त्रास राहू शकतात आयुष्यात. तर जेवढं लवकर आपण आयडेंटिफाय केला तेवढं लवकर आपण त्याच्यावर काम करू शकतात. लहान बाळांचा ब्रेनचा मॅक्सिमम डेव्हलपमेंट 2 वर्षापर्यंत होतो आणि ब्रेनचा डेव्हलपमेंट 5 वर्षापर्यंत होऊ शकतो. तर जेवढं लवकर आपण आयडेंटिफाय केला तेवढं लवकर आपण त्याच्यावर काम करू शकतो. तर सोशल ॲक्सेप्टन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपल्याकडे आपल्या देशात हे अवेअरनेस खूप जास्त आहे नाही आतापर्यंत की लहान बाळांचा न्यूरोलॉजी हे असं गोष्ट आहे ज्याच्यावर आपल्याला निदान ट्रीटमेंट सगळं करावं लागते. तर एकदा हे अवेअरनेस पण आला तर ऑटोमॅटिकली ॲक्सेप्टन्स येईल. तर हळूहळू स्लोली चेंज येत आहे आणि पेशंट राहावं लागते. जेव्हा मी पण कोणतेही पेरेंट सोबत बोलत आहे किंवा माझे कॉलिग्स पण कोणतेही पेरेंट सोबत बोलत आहे, आमचा मेन की राहते की आपण ते इमॅजिन नाही करू शकत की समोरचे जे व्यक्ती आहे त्यांना काय त्रास आहे. तर आपल्याला खूप कंपॅशनेट व्हावं लागते ह्या फील्डमध्ये आणि पेशंटली सगळ्या गोष्टींना टाइम द्यावा लागतो. तुमच्याकडे किती वयाच्या मुलांचा आपण ट्रीटमेंट करू शकतो एज ग्रुप? तर जन्मापासून 18 वर्षापर्यंत पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट बघतात. 18 वर्षाचे नंतर अडल्ट राहतात तर अडल्ट न्यूरोलॉजिस्ट बघतात. युजली आम्ही असं करतो की जेव्हा आपला पेशंट 16-17 वर्षाचा होत आहे आणि आपल्याला माहिती आहे त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, तर वी डू अ ब्रिजिंग ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये 1-2 वर्ष पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आणि अडल्ट न्यूरोलॉजिस्ट सोबत ट्रीटमेंट करतात. तर पेशंटसाठी पण इझी आहे. त्यांना एक डॉक्टर सोडून दुसऱ्या डॉक्टरांकडे सडनली नाही जायचं आहे तर ते पण लवकर ॲक्सेप्ट करतात. आणि जे नवीन डॉक्टर आहे त्यांना पण डिटेलमध्ये पेशंटबद्दल माहिती पडते. तर हे जे ब्रिजिंग ट्रीटमेंट आहे हे जेव्हा बच्चू थोडंसं मोठं होतं तेव्हा आपण स्टार्ट करतो आणि पिडियाट्रिक केअरपासून अडल्टवर शिफ्ट होतं. बघा मित्रांनो, चाइल्ड न्यूरोलॉजी हा खूप मोठा विषय आहे. आज आपण मॅमसोबत फक्त बेसिक क्वेश्चन्स जे आहेत किंवा बेसिक प्रॉब्लेम जे आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. पुढे जेव्हा आपण भविष्यामध्ये मॅडमसोबत बोलू त्यावेळेला आपण एका विशिष्ट आजारावर त्यांच्यासोबत बोलणार आहोत, कारण चाइल्ड न्यूरोलॉजी हा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा विषय आहे. तो असा एका एपिसोडमध्ये कंप्लीट होणे नाही आहे. तर मॅडमनी आज आपल्यासोबत खूप छान गप्पा मारल्या आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगली माहितीसुद्धा दिली. तर मंडल न्यूजच्या वतीने मी मॅडमचे खूप खूप आभार मानते. मॅम, थँक्यू सो मच.